नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी गोल्हार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, इथं 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज मी कटिंग करून दाखवणार आहे. तर ह्याच्या स्लीव्ज ह्या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी आता ह्या स्लीव्ज ह्या वेगवेगळ्या आधी कटिंग करून घेते. नंतर ही कटिंग जी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ही संगतीच कटिंग करून घेणार आहे. तर स्लीव्ज ह्याची आता एक ब्लाऊजची आहे जी 5.5 इंच लांबीची आहे आणि दुसऱ्याचे जे आहे ते 10 इंच लांबीचे आहे दोनच्या. तर बघा, ही 5.5 इंचाची मी आधी कटिंग करून घेते. तर पायाची लांबी जी आहे ती 5.5 इंच आहे. तर पावणे इंच शिलाई मार्जिन म्हणून 6.25 इंचावरती असं मार्क करून घेतला. आणि हे चेस्टचा चौथा भाग हा स्लीवच्या रुंदीसाठी घ्यायचा असतो. तर बघा, चौथा भाग किंवा अर्धा इंच मायनस करून घ्यायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल तर अर्धा इंच मायनस करायचं. 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर चौथा भाग घ्यायचा. तर बघा, 3 इंच इथं कॅप हाईट घेतलेली आहे. 1.5 इंच इथं शिलाई मार्जिन घेतलेली आहे आर्मोलमध्ये. आणि त्या 1.5 इंचापासून ते 2 इंच शोल्डरच्या तिथालचा त्याचा सेंटर काढून घेतलेला आहे. आणि बघा, सेंटरच्या तिथे पाऊण इंच असा शेप देऊन घेतलेला आहे स्लीवचा. त्या पद्धतीने कटिंग करून घेतली. तर इथं दंड घेराचं म्हणजे बॉटमचं जे आहे ते स्लीवच्या बॉटमचं माप घेतलेलं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. तुमची जी स्लीवचं जो बॉटम आहे तो त्या पद्धतीने माप घ्यायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायची. कोणी 2 इंच सोडतं शिलाई मार्जिन. आपल्या पद्धतीनं 2 इंच नाही तर 1.5 इंच जसे सोडते त्या पद्धतीने सोडायचं. तर आता इथं एल्बो लेंथ स्लीव्ज आहे तर त्याची लांबी 10 इंच आहे. तर आता हे अस्तर आहे ते एकावरती एक व्यवस्थित असे अंथरून घ्यायचे. डबल फोल्ड अस्तर आहेत. तर हे व्यवस्थित अंथरून घेते आता. तर पाहू शकता आता इथं मागे पुढे एकदम स्ट्रेटमध्ये जर कपडा जर लेवलमध्ये नसेल आणि इक्वल असेल तर त्याला लेवलमध्ये व्यवस्थित असा करून घ्यायचं. इक्वलमध्ये म्हणजे बॉटमला शिलाई मारताना एकदम सरळ रेषेमध्ये फिटिंग केल्यानंतर एकदम सरळ रेषेमध्ये फिटिंग होती स्लीव्ज. तर इथं अशी घडी मारून घेतलेली आहे 4 लेअरमध्ये. तर इथं बाही लांबी जी आहे 10 इंच आहे. प्लस पाऊण इंच शिलाई मार्जिन अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं. आणि पाऊण इंच शिलाई मार्जिन ही बाही लांबीसाठी घेतलेली आहे. आणि रुंदी ही चेस्टचा चौथा भाग त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर या पद्धतीने बाहीची रुंदी घेणार आहे. आणि ज्या पद्धतीने बाहीचा आकार देते त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. असं 2 ठिकाणी मार्क करायचं म्हणजे एकदम सरळ रेषेमध्ये बॉक्स येतो. तर इथं 2 ठिकाणी मार्क करून घेतलं. तर इथं आणि बघा, वरती 2 इंचापर्यंत मार्क करून घेतलं. इथं 3.25 इंच 3 इंच कॅप हाईट देऊन घ्यायची. आणि आता इथं असा शेप देऊन घेतला. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली इथं. आणि त्या शिलाई मार्जिनपासून त्या 2 इंचापर्यंत इथं पण त्याच पद्धतीने सेंटर काढून घेतला. आणि पाऊण इंच एवढा शेप देऊन घेतला. आणि इथं बाहीचा बॉटमची फिटिंग आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच अशा पद्धतीने बाहीचं माप घेतलेलं आहे. तर इथं ज्या कोणा मैत्रिणींचं जर हे माप जर असेल तर आणि ज्यांना का स्टिचिंग करताना जर अशा पद्धतीचं कस्टमरचं ब्लाऊज आलेलं असेल, ज्यांना कोणाला अडचण येत असेल कटिंग करायला, किंवा ज्या ताईंचं स्वतःचं माप हे जर असेल, घरगुती जर शिवत असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने 100% कटिंग करून शिवून खूप छान ब्लाऊज बसतं. आणि ज्या शिलाईचं काम करतात त्यांनी पण ह्या पद्धतीनं शिवून कस्टमरही तुमचे खुश होतील. एकदम कुठेही चूक होणार नाही. तर माझी कटिंगची पद्धत तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा. तर मी ऑनलाईनही क्लास चालू करणार आहे अगदी फ्रीमध्ये. तर बघा, आपली सबस्क्रायबरची संख्या ही खूप थोडी आहे. सबस्क्रायबर जर थोडेसे वाढले ना तर मी ऑनलाईन एक क्लास चालू करणार आहे. क्लास चालू करण्यापूर्वी मी आधी तशा पद्धतीने सांगेल मी ऑनलाईन क्लास चालू करायच्या आधी. तर बघा, सबस्क्रायबरची संख्या आपली थोडीशी जास्तीची होऊ द्या म्हणजे जेणेकरून भरपूर ताईंना ह्याचा फायदा होईल. तर बघा, बॅक पार्टसाठी 3 हे अस्तर मी इथं अंथरून घेतलेले आहेत. आणि उंची ह्याची 14.5 आहे तयार. तर 5.15वरती मार्क करून घेतलं. 5.5चं शोल्डर घेते इथं. आणि आर्महोलचं इथं 6 इंचावरती मार्क करून घेणार. इथं 5.5 असं 2 ठिकाणी मार्क करून घ्यायचं जेणेकरून आर्महोल लाईन ही आपली एकदम सरळ रेषेमध्ये येईल. तर इथं माप घेतलेलं इथं 6 इंचावरती.
आणि चेस्ट ह्याची 35 इंच आहे पहा. तर 35चा चौथा भाग घेतलेला आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथं मार्क करून घेतलेलं आहे चेस्टचं. तर कमरेलाही मी त्याच पद्धतीने घेते. तर बघा हे पहा या पद्धतीने माप घेतलेलं आहे मी चेस्टचं. इथं तर दाखवलं टेपमध्ये त्या पद्धतीने इंचपट्टीमध्ये. बघा हा बॉक्स हा तयार करून घेतला आणि आर्महोलमध्ये 1.25 इंच घेतलेला आहे आणि मुंडा खोलीचा इथं अर्ध घेऊन असा शेप हे दिलेला आहे आणि सिलाई मार्जिन इथं 1.5 इंच सोडून या अशा पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा इथं गळा रुंदी 2.5 इंचावरती घेतलेली आहे आणि गळा उंची इथं 11 इंचावरती घेतलेली आहे. सिलाई मार्जिन धरून तयार ह्याची 10.5 इंच आहे पहा. तर 3.5 इंचावरती इथं मार्क करून घेतलं आणि असा शेप देऊन घ्यायचा पहा. आणि हा शेप जो आहे तो राऊंडमध्ये अर्धा इंचानं बाहेरल्या बाजूनं देऊ शकतो. आणि ज्यांना कोणाला नसेल पाहिजे तर ते असाही ठेवू शकतात. पाय मी इथं पाव इंच हा बाहेरल्याच बाजूने देऊन घेतलेला आहे. अर्धा इंचापर्यंत बाहेरल्या बाजूने देऊ शकतो. तर पहा तिन्ही पॅटर्न मी एकसाथच कटिंग करून घेतलेले आहे. तर इथं हे कटिंग दाखवण्याचा हेतू म्हणजे काय, ज्याच्याकडे जास्त शिवणकाम आहे त्यांनी झटपट, ज्या नवीन ताई शिकत आहे त्यांनी झटपट, त्यांच्याकडे कस्टमर जर यायला लागले तर झटपट कटिंग हे कसं करायचं म्हणजे आपल्या कामाचा लोडही लवकर उरकतो पहा. त्याच्यामुळे मी हे कटिंग दाखवत आहे. तर बघा आता फ्रंटचंही मी कटिंग करून घेत आहे. तिन्ही पार्ट बसतात का पाहते. नसेल बसत तर मी आधी 2 पार्ट हे कटिंग करून घेणार आहे पहा. तर हे जे तिसरं जे आहे ते बसत नाही ह्याच्यावरती, ह्याला मी साईडला काढून घेते. आता 2च ह्याच्यावरती आधी कटिंग करून घेते, नंतर तिसरा अस्तर हा कटिंग करून घेणार आहे. तर पहा हा बॅक पार्ट हा मांडून फ्रंट पार्टचं मार्क करून घेते आणि बॅक पार्टचा हा गळा कटिंग करून घेतलेला नाही, तो नंतर कटिंग करून घेणार आहे. मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगते की गळा हा कटिंग करून घ्यायचा नाही, कारण फ्रंटच्या गळ्याचं माप हे मागे पुढं होतं. त्याच्यामुळं मार्क करून घेतल्यानंतरच बॅक पार्टच्या गळ्याचं कटिंग करायचं आहे. आणि शोल्डरचा उतार हा पाव इंच द्यायचा आहे डीपनेकसाठी, ते पुढं सांगणारच आहे मी. तर पहा आता इथं जास्तीचं ठळक दिसण्यासाठी पहा मी हे अस्तर वरती घेतलेलं आहे. तर पहा आता इथं व्यवस्थित दिसावं चॉकने मार्क केलेलं, त्याच्यामुळं हा डार्कचा अस्तर, डार्क कलरचा मी वरती घेतलेला आहे पहा. तर ह्याचं मार्क करून घेते आता मी बॅक पार्टचं फ्रंट पार्टसाठी. नंतर आपल्याला कुठे वाढवायचं हे सांगते. तर बघा आहे असं मार्क करून घ्यायचं. हा आर्महोलचा बॉक्स व्यवस्थित असा छाप मारून घ्यायचा म्हणजे फ्रंटसाठी आपल्याला नंतर डबल हे मार्किंग करावं लागत नाही. तर बघा तुम्हाला खरंच कटिंगची पद्धत आवडत असेल तर कमेंट करून सांगा. माझी सबस्क्रायबरची संख्याही वाढू द्या, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये ऑनलाईन क्लास हा शिकायला भेटेल. आणि कोणत्या पद्धतीचं कटिंग शिकायचं आधीच चालू करायचं तेही मला कमेंट करून सांगा. तसं सबस्क्रायबरची संख्या जर मापामध्ये झाली ना म्हणजे भरपूर त्यांना फायदा होईल. तसं सबस्क्रायबरची संख्या माझी वाढू द्या. मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, म्हणजे सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे सबस्क्रायबरची संख्या वाढून जाईल. तर फ्रीमध्ये तुम्हालाही शिकायला भेटेल माझी पद्धत आवडत असेल तर. तर बघा आता इथं मी गळ्याचं कटिंग करून घेतलेलं नव्हतं, तर आता गळ्याची कटिंग करून घेते पहा, दाखवते तुम्हाला. तिन्ही ब्लाऊज एकच गळ्याचे आहेत, गोल गळ्याचे, त्याच्यामुळे तिन्ही मी संगतीच कटिंग करून घेते पहा. आता इथं गळा कटिंग केल्यानंतर मी शोल्डरचा उतार देणार आहे पाव इंच. गळ्यामध्ये हे पॅक ब्लाऊज बसतं म्हणजे शोल्डरमधून उतरत नाही. डीपनेकसाठी हे अशा पद्धतीने ब्लाऊज हे कटिंगच करायचं, म्हणजे शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम हे दूर होतात. पण शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेमचे कारणे हे 3 आहेत, तेही एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला कोणत्या कारणामुळे शोल्डर हे उतरले जातात. गळा शोल्डर हे मध्ये हे उतार देऊनही जर शोल्डर गळत असतील तर त्याचे कारणेही मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल, तसं कमेंट करून सांगा. त्याचे 2-3 कारणं असतात पहा. तर पहा हा फ्रंटचा आर्महोलचा शेप हा मी देऊन घेतला. तर गळ्याचा बॅकप्रमाणेच फ्रंटचा ही गळ्याची रुंदी घ्यायची आणि उंची ही आपल्या आवडीनुसार घ्यायची. तर इथं गळ्याची उंची ही 6.5 इंच आहे, प्लस अर्धा इंच 7 इंचावरती ह्या पद्धतीनं मार्क करून घेतलं. तर पहा फोरटक्समध्ये कटोरी ब्लाऊज हे सोडता बघा दुसऱ्या ह्या पॅटर्नमध्ये फोरटक्स, मद्रास कट, प्रिन्सेसमध्ये आपण फ्रंटसाठी वेगवेगळे शेप देऊ शकतो. पानाचा आकार देऊ शकतो, पंचकोनी देऊ शकतो, गोल चौकोनी, अशा पद्धतीने वेगवेगळे शेप फ्रंटसाठी देऊ शकतो. पण मी इथं गोलच गळ्याला शेप देणार आहे पहा. तर इथं टक्स पॉईंट द्यायचा आहे. आता टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. प्रिन्सेस लाईन ही
ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यामुळं पहा मी 10.5 इंचावरती टक्सचा मार्क केलेला आहे आणि रुंदीला हे चेस्टचा 10वा भाग घ्यायचा असतो. पहा फुल चेस्टचा इथं फुल चेस्ट 37 इंच आहे, तर 37चा 10वा भाग हा 3.7 येतो. तर पहा 3.7 प्लस अर्धा इंच, कारण मी इथं शिलाई मार्जिन सहित मी माप घेतलेलं आहे, कारण आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहोत त्याच्यामुळं. आणि हुकसाठी ही नंतर मी पुढे कटिंग करताना इथे फ्रंटला सोडणारच आहे. पहा तर 3.7चं म्हणजे किती 4.5 इंचावरती इथं मार्क करून घेतला आणि इथं घ्यायचं 4 इंचापर्यंत. पहा तर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. तर आता ही जी मेन लाईन आहे ती आधीची आपल्याला सरळ रेषेमध्ये आखून घ्यायची. पहा ड्रॉ करून घ्यायची. नंतर ह्या अर्धा इंच ह्या डाऊन केलेला आहे, टक्स आतल्या बाजूने घेतलेला आहे, ती मार्क करून घ्यायचं आहे. पहा आणि ह्याच्यासाठी पूर्ण टक्स ह्या अर्ध्या इंचापासून पुढे 2.5 इंचापर्यंत मी टक्सची रुंदी घेतलेली आहे ह्या साईजसाठी. तर बघू शकता 2 इंचापर्यंत वरती घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कमरेमध्ये एकदम पॅकमध्ये ब्लाऊज बसतं फिटिंगमध्ये. म्हणजे आपलं जसं योगपट्टीचं माप असतं त्या पद्धतीने इथं 2 इंचापर्यंत वरती घ्यायचं आहे. तर पहा ह्या पद्धतीने असा टक्सचा आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेसच्या. आणि मी इथं घडीमध्ये उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. पहा आता पहा आपल्याला घडीमध्ये कुठे हे आपल्याला जे प्रिन्सेसचा टक्स असतो त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच हे एक्स्ट्राचं माप पाहिजे असतं. पहा इथं चेस्टमध्ये 1 इंच वाढून घेतला आणि इथं पुढं जो आपण टक्ससाठी माप घेतलेला आहे 2.5 इंच, त्या पद्धतीने पुढे मी 2.5 इंच इथं वाढवून घेतलेला आहे. तर पाहू शकता इथं 2.5 इंच वाढवून घेतलेले. तर पहा इथं आता उंचीमध्ये जे वाढवून घेतलेलं होतं ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला इथं लोअर चेस्टमध्ये साठी माप हे एक्स्ट्राचं वाढवून पाहिजे असतं, नाही तर ब्लाऊज हे वरती उचललं जातं. त्याच्यासाठी पहा बॅक पार्ट ठेवून आपल्याला फिटिंगचं व्यवस्थित जेवढं आहे तेवढं माप हे वाढवून माप हे मार्क करून घेतला आणि उरलेला हा पार्ट हा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. पहा उंचीमध्ये मी वाढवलेलं होतं 1 इंच एक्स्ट्राचं पार्ट हे फिटिंगच्या साईडला पण कमी करून घेतलं. तर पहा ह्या पद्धतीने मार्क करून झालेलं आहे. आता इथं पहा मी हुक मार्जिनसाठी थोडंसं पाव इंच हे पुढच्या साईडला बघा फ्रंटच्या साईडला मार्क करून घेते आहे मी. तर बघा जसं मार्क केलं त्या पद्धतीने मी आता इथं कटिंग करून घेते. बघा उंचीमध्ये एक्स्ट्राचा वाढवलेला तोही कमी करून घेतलेला आहे. इथं गळा कटिंग करून घेते. पहा तर पाहू शकता इथं गळा कटिंग करून घेते. आता इथं थोडंसं शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे आणि फ्रंटचा आर्महोलच्या तिथून आपल्याला आपल्या मापाचं हे कटिंग करून घ्यायचे. तर इथं पहा आपण जो वाढवलेला होता टक्ससाठी त्या मापाचं कटिंग करून घ्यायचं इथं. तर हे पहा दोन्ही पार्ट हे कटिंग करून घेतलेले आहेत. आता तिसरा हा नंतर मी कटिंग करणार आहे, तो बसत नव्हता याच्यावरती. पहा म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य हेच की म्हणजे आपण आपल्याकडे जर जास्तीचे कस्टमरचे ब्लाऊज असतील तर आपण झटपट हे कशी कटिंग करू शकतो. तर बघा हा फ्रंटचा जो टक्स आहे त्या मापाचाच आपल्याला हा राऊंडमध्ये कटोरीचा आकार हा कट करून घ्यायचा असतो प्रिन्सेसच्या. म्हणजे कसं आहे आपल्याला टक्स पॉईंट आपला हा खालीवर होत नाही. जर आपल्याला कप्स लावायचे असतील तर हा टक्स पॉईंट हा खूप महत्त्वाचा असतो. पहा हे टक्स पॉईंट हा खालीवर होऊन जातो. पहा या अर्ध्या इंचामुळे आपला टक्स पॉईंट खालीवर होऊन गेला असता. त्याच्यामुळे हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे, म्हणजे एकदम जोडताना कटोरी एकदम व्यवस्थित एकाच मापाचे होऊन जातं दोन्ही पण पार्ट, म्हणजे खालीवर हे होत नाही, कुठे कटिंग करावी लागत नाही. पहा तर बघा आता जो तिसऱ्या मापाचा जो अस्तर राहिलेला होता तो कटिंग करायचा आहे. पहा आता इथं तो त्या 2 अस्तरावरती व्यवस्थित मापामध्ये बसत नव्हता, मागे पुढे होत होता, तर आता मी त्याची सेपरेट कटिंग करून घेते. पहा तर इथं पहा हुक मार्जिनचं इथं कटिंग करायचं विसरलेले ते पुढे मी कटिंग केलेलं आहे. पहा तुम्हाला वाटत असेल की हे एक्स्ट्राचं माप आहे तुम्हाला, तर पहा ते एक्स्ट्राचं माप हे कटिंग करून घेतलं आणि फ्रंट पार्ट हा याच्यावरती व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे आणि जसा ठेवला तसा मार्क करून घेतला. आणि जसं पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेतलं त्या पद्धतीनेच इथे कटिंग करून घ्यायचे. पहा तिन्ही अस्तर एकदम व्यवस्थित अगदी 10-15 मिनिटामध्ये डायरेक्ट कपड्यावरती मी कटिंग करून घेतलेले आहेत. तर आपलं झटपट कटिंग हे कशा पद्धतीने करायचं, कस्टमरचे खूप सारे जर ब्लाऊज आपल्याकडे येत असतील तर ती पद्धत मी इथं सांगते. मी ज्या पद्धतीने काम करते तुम्हाला जेणेकरून फायदा व्हावा यासाठी मी हे कटिंग दाखवत आहे. पहा तर बघा ज्या पद्धतीने मार्क केले त्या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घेते. आणि इथं थोडासा कटोरीला कपडा कमी पडत आहे तर त्याचाही जॉईंट कसा काढायचा पुढे सांगते. बघा तर पाहू शकता इथं आता हे पहा
व्यवस्थित असं कटिंग करून घेतला आणि जॉईंट कसा काढायचा पुढे बघा. म्हणजे जेणेकरून आपले बाकीचे जरी ब्लाऊज हे स्टिचिंग करून गेले तरी आपल्या आठवणीत ठेवायची काही गरज नाही की आपल्याला किती कमी कपडाला पडलेला होता. तर पहा या पद्धतीने हे मार्क करून घ्यायचं. शिलाई मार्जिन सहित मी कपडा हा एक्स्ट्राचा ठेवून पहा या पद्धतीने जॉईंट हा काढून घेतलेला आहे. तर बघा आता हे व्हिडिओमध्ये कटिंग दाखवण्यामागचा हेतू म्हणजे तुम्हालाही जर तुमचा कामाचा लोड हा कमी करायचा असेल, झटपट काम करण्याची ट्रिक जर पाहिजे असेल तर भरपूर सारे माझे व्हिडिओ असे येतील पहा. तुम्हाला झटपट काम कसं करायचं ही माहिती होऊन जाईल. म्हणजे कितीही सारे ब्लाऊज असले तरी पटपट हे कटिंग कशी करायची ही सर्व माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे माहिती होईल पहा. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे व्हिडिओ पण पाहत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही माहिती मिळून जाईल की मी कोणत्या पद्धतीने काम करते. तर बघा आता हे सारे ब्लाऊज हे कटिंग करून झालेले आहे. तर आता ह्याच्यामध्ये जे आहे तो गुलाबी आणि लालवाला हा आरीवर्कमध्ये आहे. तर ह्याचं एका ब्लाऊजचं मी कटिंग दाखवते पहा की आरीवर्क जर रेडीमेड असं आलं तर हे कसं कटिंग करायचं पहा. तर ह्याच्यामध्ये 2 ब्लाऊज हे अशा आरीवर्कमध्ये आलेले आहेत. तर बघा आता इथं व्यवस्थित असं एकावरती एक डिझाईन म्हणजे दोन्ही हाताला सेम आपल्या डिझाईन आली पाहिजे. अशी व्यवस्थित अशी दोन्ही लेवलमध्ये दोन्ही बाजूला सेम झाली पाहिजे या पद्धतीने ठेवून घेतली बघा. तर पहा इथं आरीवर्क ही जेणेकरून आपल्या हाताच्या दंडघेराच्या बरोबर फ्रंटला दिसली पाहिजे अशा पद्धतीने ही स्लीव्ज इथं ठेवून घेतलेली आहे पहा. आणि इथं कटिंग करून घेतलेली आहे. तर बस ही जी आरीवर्क जी आहे थोडीशीच आलेली आहे जेणेकरून तिला पुढे नाही गेली पाहिजे आणि मागे नाही गेली पाहिजे. असे बरोबर हाताच्या मधोमध बसली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. तर आता इथं बॅक पार्टला इथं आपल्याला टक्स हे द्यावा लागणार नाहीत कारण बॅक पार्टला हे आरीवर्क असल्यामुळे जर आपण मणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर एक काढायला गेलं तर एका पाठोपाठ सर्वच उसवली जातील. त्याच्यामुळे आहे तर बॅकला टक्स हा देऊन घ्यायचा नाही. तर पहा इथं मी काय करणार आहे स्टिचिंग करताना 1 इंच तिरकस कटिंग करून घेणार आहे जेणेकरून बॅकला हे टक्स देण्याची गरज पडणार नाही आणि ते ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसणार बघा. तर अशा पद्धतीचं आरीवर्क आले तर टक्स हा द्यायचा नाही बॅकला म्हणजे जेणेकरून ही डिझाईनही खराब होत नाही, व्यवस्थित अशी बॅकला दिसते. तर बघा इथं ब्लाऊज हे कमी आहे तर आता इथं बसवायचं कसं. तर आपल्याला जिथे बसतंय तिथं फ्रंटचा हा व्यवस्थित आकार हा कट करून घ्यायचा आहे. कटोरीला थोडीशी जॉईंट आले तरी चालते पण ह्या पार्टला शक्यतो जॉईंट नाही आले पाहिजे. तर पहा कटोरी आता व्यवस्थित ठेवून जिथे बसते तिथे घेते आणि व्यवस्थित कटिंग करून घेते. कटोरीला फिटिंगच्या साईडने जॉईंट आले तरी चालते पण हे तर फ्रंटला जॉईंट नाही आला पाहिजे पहा. तर तुम्हाला कटिंग करण्याची माझी पद्धत आवडती का, सोपी वाटते का, तसं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, मैत्रिणींबरोबर शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा म्हणजे येणारे दुसरे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल.